आपण आता प्रॅक्टिस सेट 34 पाहूया. प्रॅक्टिस सेट 34. क्वेश्चन, सबट्रॅक्ट द सेकंड एक्सप्रेशन फ्रॉम द फर्स्ट. पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करा. पहिलं गणित बघा. पहिल्या कंसात 4xy वजा 9z, दुसऱ्या कंसात 3xy वजा 16z. ही पहिली राशी आहे, ही दुसरी राशी आहे. प्रश्नात दिलेला आहे पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करा. म्हणजे ह्या पहिल्या राशीतून ही दुसरी रास वजा करायची. पहिल्यांदा आपण लिहून घेऊ पहिली राशी. 4xy मायनस 9z मायनस इंटू सेकंड ब्रॅकेट, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3xy वजा 16z. आता आपण काय करूया, इथं वजा चिन्ह बघा, या कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आले, त्यामुळे काय करायचं, आता आपण कंस दोन्ही काढून टाकूया. हा काढून टाकल्यानंतर हे आहे तसं लिहायचं, परंतु इथला कंस काढल्यानंतर मात्र बाहेर वजा चिन्ह असल्या कारणानं आतली सर्व पदांची चिन्ह बदलतात. कशी बघा, हे आपण कंस काढून टाकला, हा हे मी असंच लिहितो 4xy मायनस 9z. आता इथं 3xyला आतमध्ये प्लस साईन आहे, बाहेर मायनस असल्यामुळे हे प्लस काय होतं, मायनस होतं, मायनस 3xy म्हणजे वजा 3xy. इथं वजा चिन्ह आहे ते अधिक होतं, अधिक 16z. आता समान चल असणारे आपण एकत्र करू. बघा, समान म्हणजे इथे xy आहे, इथे xy आहे. बघा 4xy मायनस 3xy, पुन्हा मायनस राहिलेलं काय घेऊया, 9z अधिक 16z आले. बघा इथं याला म्हणायचं लाईक टर्म्स, याला म्हणायचं लाईक टर्म्स. आपण ते एकत्र आणले. आता बघा xy आहे, xy मी आधी लिहून घेतो, या ठिकाणी xy लिहून घेतलं, यात काय फरक पडत नाही. इथं 4 आहे, या 4ला चिन्ह अजिबातच नाही, म्हणजे इथं काय आहे, प्लस आहे. इथं 3ला मायनस आहे, म्हणजे चिन्ह असमान आहेत, म्हणजे वजाबाकी. 4तून 3 गेलं, 1 राहतात. 1 इथं नाही लिहिला तरी चालतो. आता इथं बघा, इथं झेड आहे, इथं झेड आहे, मी इथं झेड लिहून घेतलं. आता बघा, इथं 16ला चिन्ह अधिक आहे, 9ला चिन्ह वजा आहे, म्हणजे समान चिन्ह आहेत की भिन्न, तर भिन्न चिन्ह आहेत. जेव्हा भिन्न चिन्ह असतात तेव्हा आपण वजाबाकी करतो. 16तून 9 गेले, उरले 7. आपण आता 7ला चिन्ह कोणतं द्यायचं, तर मोठ्या संख्येचं. मोठी संख्या कोणती आहे, 16. 16ला चिन्ह कोणतं आहे, प्लस, मग इथं आपण प्लस चिन्ह द्यायचं. हे आहे उत्तर. आता हे दुसरं गणित बघा. पहिल्या कंसात 5x अधिक 4y अधिक 7z, दुसऱ्या कंसात x अधिक 2y अधिक 3z. वर गणित सांगितलं तसंच घ्यायचं. पहिल्या कंसात मी लिहून घेतो 5x अधिक 4y अधिक 7z कंस पूर्ण वजा दुसऱ्या कंसात x अधिक 2y अधिक 3z. आता काय करतो, कंस याचा काढून टाकतो. इथं उरतील 5x अधिक 4y अधिक 7z वजा, ह्या एक्सला चिन्ह आतमध्ये अधिक आहे, ते होतं वजा x. पुन्हा इथं अधिक आहे, ते होईल वजा 2y. इथं अधिक आहे, ते होतील वजा 3z. आता आपण एकत्र करूया, x एकत्र करूया. 5x वजा x पुन्हा अधिक 4y, y शोधा, हां वजा 2y पुन्हा अधिक 7z, z शोधा वजा 3z. चला आता आपण इथे वजाबाकी किंवा बेरीज जसं आपण चिन्ह असेल तसं करूया. 5ला चिन्ह अधिक आहे, इथं x आहे फक्त, म्हणजे इथं 1 असतो. 5तून आता 1 जाणार ना, भिन्न चिन्ह असल्या कारणाने 5तून 1 गेलं, 4 उरलं. इथं x आहे म्हणून सिंगल x तसंच लिहायचा. आता पुढे बघा, इथं 4 आहे, इथं 2 आहे, चिन्हसुद्धा इथं भिन्न आहे. 4तून 2 गेले, 2 उरले आणि ते y उरला. इथं चिन्ह मात्र देताना 4ला मोठी संख्या 4 आहे, मग 4ला चिन्ह अधिक आहे, ते आपण इथं देऊया. पुढे बघा, 7ला चिन्ह अधिक आहे, इथं 3ला चिन्ह वजा आहे, म्हणजे इथंही वजाबाकी होते. 7तून 3 गेले, 4 आणि z आहे तसा लिहिला. मोठी संख्या 7 आहे, त्याचं चिन्ह अधिक आहे म्हणून इथं दिलं. गणिताचं उत्तर आलं 4x अधिक 2y अधिक 4z. आता तिसरं आणि महत्त्वाचं गणित बघूया. पहिल्या कंसात 14x वर्ग अधिक 8xy अधिक 3y वर्ग कंस पूर्ण,
दुसऱ्या कंसात 26x वर्ग वजा 8xy वजा 17y वर्ग कंस पूर्ण. पहिला कंस मी आहे तसा लिहून घेतो. 14x वर्ग अधिक 8xy अधिक 3y वर्ग आणि वजा लिहितो आणि दुसरा कंस आहे तसा वरती लिहून घेतो. वरचा आहे तसा खाली काय येईल बघा. 26x वर्ग वजा 8xy वजा 17y वर्ग कंस पूर्ण. आता हा कंस काढून टाकतो. मग काय उरेल. 14x वर्ग अधिक 8xy अधिक 3y वर्ग वजा 26ला चिन्ह अधिक आहे त्याचं वजा होईल 26x वर्ग. इथे वजाचं काय होईल अधिक होईल 8xy. इथे वजाचं अधिक होईल 17y वर्ग. आता आपण काय करूया लाईक टर्म्स सारखे दिसणारे टर्म्स एकत्र करूया. इथं x वर्ग आहे इथं x वर्ग आहे म्हणजे काय होईल बघा 14x वर्ग वजा 26x वर्ग. आता अधिक 8xy लिहूया अधिक 8xy. आता पुन्हा xy कुठे आहे इथे आहे बघा. पुन्हा अधिक 8xy पुन्हा अधिक उरलेली टर्म 3y वर्ग 3y वर्ग. शोधा y वर्ग कुठे इथे आहे. इथे आहेत 17 अधिक 17y वर्ग. आता आपण यांची बेरीज किंवा वजाबाकी करणार आहोत. इथे 14ला अधिक चिन्ह आहे 26ला मायनस आहे म्हणजे चिन्ह भिन्न आहेत म्हणजे 26मधून 14 वजा घालवायचे. 26मधून 14 गेले उरतात आहेत म्हणजे 26मधून 14 वजा घालवायचे. 26मधून 14 गेले उरतात 12x वर्ग. मोठी संख्या आहे 26ला चिन्ह आहे वजा म्हणून मी इथं वजा चिन्ह दिलं. आता इथं 8ला अधिक चिन्ह आहे इथं 8ला अधिक चिन्ह आहे म्हणजे इथं अधिकच येणार आणि समान चिन्ह असल्या कारणाने बेरीज येणार. 8 आणि 8 16 आणि xy एकदाच लिहून घ्यायचे xy. आता पुढे बघा 17ला चिन्ह अधिक आहे 3ला चिन्ह अधिक आहे इथं पण अधिकच येणार. यांची बेरीज येणार का तर समान चिन्ह आहेत. 17 आणि 3 20 येणार y वर्ग. हे याचं उत्तर.